नमस्कार मित्रांनो, प्रथम आपण देवाचं नाव घेऊन आपलं काम चालू करूया। श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकीनंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः। आपण आज बर का घडाविषयी बोलणार आहे। आपण जे घडाला आपण फण्या ठेवायच्या किती आणि नाही ते ठेवायच्या किती ह्या विषयावर आपण आता बोलणार आहे आज आपण। तर ह्या घडाची सिस्टीम ही आपल्या पानाच्या कॅनॉपीवर राहते। आपल्या घडाची जेवढी चांगली क्वालिटी येणार आहे ती घडाची क्वालिटी ही हा बुंदा जेवढा मोठा होईल, दमसट होईल, चांगला होईल, चांगला जेवढा होईल स्ट्रॉंग राहील, मोठा होईल, जाडीला असा गोल राहील, त्याच्या मापाने आपल्या घडाची चांगल्या पद्धतीत वाढ होते आणि त्याला पोषक सगळं पोटॅश नायट्रेट सगळं भेटते। त्याच्यामुळं ही चांगल्या पद्धतीने वाढ होते। आणि दुसरा मुद्दा, ज्या वेळेस तुम्ही बुंद्याची साईज ठेवताय, आता जर समजा तुमच्या बुंद्याची साईज 34 असेल, आता ह्या बुंद्याची आता आपण टेप आणलेला नाही मित्रांनो, सगळं टेप आणल्यानंतर एक तुम्हाला व्हिडिओ काढून टाकतो मित्रांनो। तर ह्या बुंद्याची साईज जर आपल्याला 34 इंच 40 इंच 50 अशी मिळत असेल, तर आपण टोटल आता जी आकडा झालेला आहे, आता जर तुमची 35 भरत असेल, पूर्ण गोलाई मापाई जर 35 भरत असेल, तर त्या 35 ला किंवा 45 ला किंवा 50 ला जर आपण 4 ने भागलं, 4 ने भागल्यानंतर काय 10 येऊन 11 येऊ 12 येऊ, जर आपण 45 भरत असेल, 45 ला जर आपण 4 ने भागलं तर 12 येतं मित्रांनो। मग 12 येतं। मग आपण ह्या घडाच्या आपण फणे मोजायचे। त्यानंतर 1 2 मिनिट मित्रांनो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे 12। बघा, या घडाला आपण 12 फणे संख्या ठेवलेली आहे। आणि बाकीचे जे आहेत, बाकीचे केळ आहेत ते काढून टाकायचे आपल्याला मित्रांनो। आणि जर तुमचा बुंदा मोठा असेल तर तुम्ही फण्या आगाव ठेवू शकता, काही सुद्धा अडचण येणार नाही मित्रांनो। आता आपल्या झाडाच्या बुंद्याची साईज कमीत कमी 45 असल्यामुळं 45 भागिले आपण 4 केलं, 45 भागिले 4 केल्यानंतर आपलं 12 उत्तर येईल। आणि त्यामुळं आपण ह्या घडाला 12 फणे ठेवलेले आहेत मित्रांनो। तर ह्या पद्धतीने जर तुम्ही फण्या ठेवल्या, तुम्ही जेवढा बुंदा बसतोय त्याला भागिले 4 केलं आणि 4 केल्यानंतर जे उत्तर येईल तुमचं, उदाहरण 10 येईल, 11 येईल, 12 येईल, तर तेवढ्या जर फण्या तुम्ही ठेवल्या तर तेवढ्या सगळ्या फण्या त्या घडाच्या पूर्ण टोटली ही बॉक्स पॅकिंगला जातात मित्रांनो। आणि त्याच्यानंतर ती पूर्ण घड जर आपला बॉक्स पॅकिंगला गेला तर आपल्याला शेतीमध्ये केळीचं उत्पन्न आवरेज चांगल्या प्रकारे भेटतं। त्याच्यासाठी आपण ह्याचा बुंदा कसा मोठा होईल ह्याच्याकडे प्रयत्न करायचा मित्रांनो। आपली केळी जास्तीत जास्त पानं मोठी कशी होत्यानी, कॅनॉपी कशी जास्त घेत्यानी ह्याच्याकडे लक्ष द्यायचं। ह्याचं ड्रिपलेशन, पाण्याची सिस्टीम ही कशी द्यायची, ही सगळी सिस्टीम तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे मित्रांनो। म्हणा चालू कंडिशनला आता फ्रूट केअर करायच्या अगोदरची कंडिशन, त्याचा बुंद्याची साईज आणि त्याच्या फण्याची साईज, त्याच्या लांबीची साईज, ही सगळं एवढ्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आता चालू कंडिशन तुम्हाला। आणि तुम्हाला कसा वाटतोय माझा घड किंवा केळी कशी वाटते ह्याच्याबद्दल रिप्लाय द्या। काय माझ्याकडून जरी काही चुकत असेल तरी तुम्ही मला सल्ला घ्या आणि तुम्ही तुमचा सल्ला मला द्या। आणि जर माझं तर तुम्हाला योग्य वाटत असेल तर माझा सल्ला तुम्ही घ्या, असा विषय आहे मित्रांनो। तेवढ्यासाठी खास मी व्हिडिओ बनवतोय। याच्यामध्ये माझा काही विषय नाहीये, तर फक्त माझं ज्ञान तुम्हाला मिळावं, तुमचं ज्ञान मला मिळावं। तुकाराम महाराजांनी म्हणलंच आहे कडपासून, तुम्ही देत राहावा, घेत राहावा, एकमेकाचं ज्ञान देत राहावा, तरच तुमची प्रगती चांगल्या पद्धतीने होणार आहे। त्याच्यामुळं आपण ही व्हिडिओ बनवतोय।